बांधवांनो, महाराजे यशवंतराव होळकर यांच्या राज्याभिषेक दिन सोहळ्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारोंच्या संख्येने या ठिकाणी समाज बांधव आलेले आहेत. आपल्या सर्वांना माहिती आहे की किल्ले वापगावची ज्यावेळेस पडझड सुरू होती, त्यावेळेस त्या पडझडीच्या विरोधात सर्वप्रथम आवाज उठवणारे होते ते डॉक्टर इंद्रकुमार भिसे साहेब. आणि आता डॉक्टर इंद्रकुमार भिसे साहेब आपल्या सोबत आहेत. त्यांच्या आजच्या राज्याभिषेक दिन सोहळ्याच्या संदर्भातल्या काय भावना आहेत हे आपण त्यांच्याकडून या ठिकाणी जाणून घेणार आहोत. डॉक्टर साहेब, महाराष्ट्रातल्या सर्व समाज बांधवांच्या वतीनं मी तुमचं या ठिकाणी स्वागत करतो आणि तुम्हाला पहिल्यांदा जयंती राज्याभिषेक दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतो. आजचा जो राज्याभिषेक दिन सोहळा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे, या राज्याभिषेक दिन सोहळ्याचं तुम्ही वर्णन कसं कराल? नमस्कार, मी डॉक्टर इंद्रकुमार भिसे. आजपासून 17 साली म्हणजे 2017 म्हणजे जवळजवळ 8 वर्षापूर्वी या ठिकाणी वाडा पडलेल्या अवस्थेत होता. या ठिकाणी जे बघा, तुम्हाला जर त्यावेळेचं वर्णन करावं वाटलं मला तर इथे अशी माहिती देतो की आम्ही ज्या ठिकाणी आपण उभे आहोत या ठिकाणी दारूच्या बाटल्या पडलेल्या असायच्या, कंडम असायचे. या ठिकाणी बरीच प्रेमी गुलजोळती या ठिकाणी यायची, व्यसन करायची, बऱ्याच गोष्टी या ठिकाणी चालायच्या. आणि ही शाळेने तर ही वास्तू त्याची जणू काही व्यवस्था बघण्यासाठीच आंदण घेतली आहे असा करार वजा शब्द यांनी दिलेला होता. इंदोरचे संस्थाने त्यांच्या ताब्यात हा वाडा होता आणि रयत शाळेची मंडळी त्या ठिकाणी इंदोरच्या संस्थानाकडे गेली आणि वाडा आमच्याकडे द्या, आम्ही देखभाल करू आणि आमच्या मुलांची देखील या ठिकाणी सोय होईल, शिक्षण मिळेल त्यांना, अशी त्यांना विनंती केली. परंतु हेच लोक हा वाडा परत सांभाळायला सक्षम राहिले नाहीत. या ठिकाणी बरीच अनधिकृत चालायची. हा झाला भाग एक. आणि दुसरा की इमारती ज्यावेळेस रयत शिक्षण संस्थेने या ठिकाणी बांधल्या होत्या, त्या इमारती दुर्दशा झाली होती, पडझड झाली होती. म्हणून रयत शिक्षण संस्थेच्या व्यवस्थापनाने पाठीमागे जे ठिकाणी उकरलेला आहे माती, या ठिकाणी 2017 साली त्या ठिकाणी बऱ्याच मोठ्या इमारतीला लागणारा पाया तो जवळजवळ 5 फूट खाली माती उकरलेली होती. आणि ती उकरलेली माती म्हणजे या ठिकाणी मौल्यवान वस्तू होत्या, होळकरांच्या काळातल्या मौल्यवान ठिकाणी हांडे, नाण्याच्या घागरी बिगरी बऱ्याच गोष्टी त्यामध्ये मिळतात अशी त्या ठिकाणी त्यावेळेस आम्हाला माहिती होती. आणि असं चाललेलं असताना हे अनधिकृत परवानगी रयत शिक्षण संस्थेने कशी दिली, आम्ही या ठिकाणी चौकशी केली असता ते म्हणले आम्हाला वरून परवानगी आली. मुख्याध्यापक त्या वेळी वाळून सर होते, ते म्हणले आम्हाला वरून परवानगी आली, त्यामुळे आम्ही हे पाडणारच आणि बांधणारच. धनंजय भागवत या ठिकाणी त्यावेळेस कॉन्ट्रॅक्टर होते, ते बांधकाम सांभाळणारे. तर आम्ही त्यांना विनंती केली, हे तुम्ही थांबवा, तू काय करतो म्हणे, एकटा आला, कुठून आला काय वगैरे, मला किल्ली उडवली त्यांनी. आणि त्यांना वाटलं हे काय आता त्यांनी काय होणार आहे, जा म्हणे आम्ही बांधकाम बांधणार, आम्हाला शाळेने परवानगी दिली, वरून रयत शिक्षण त्यांची परवानगी आली, आम्ही थांबवणार नाही. मग मी त्या ठिकाणी मला थोडा झाडाखाली जाऊन शांत झालो. माझ्यावर कोणीच नव्हते आणि महाराजा यशवंतराव होळकरांचे मी प्रेरणादायी इतिहास वाचलेला होता. म्हणजे त्यांनी तुमच्यामध्ये महाराजा यशवंतराव झाले, जागे केले त्यांनी. हो, जागे झाले आणि मी परत आक्रमक बनलो. आणि त्यांना या ठिकाणी मी सांगितलं की तुम्ही हा डंपर आणि जेसीबी थांबवणार नसाल तर पाठीमागे ही वास्तू आहे, आता इथं आपण पाहता या ठिकाणी स्टेज बांधलेले आहे, तर हे वास्तू मी सिलेक्ट केली होती कशासाठी, तर म्हणलं आता तुम्ही जेसीबी माझ्या अंगावरून घाला, मी घाबरणार नाही. आणि आता 2018 साल होतं आणि भीमा कोरेगावला दंगल झाली होती 2018 साली 1 जानेवारीला. आणि आपला प्रोग्राम हा मार्च मध्ये होता ना, बरोबर, हा मार्च मध्ये होता. तर मी सांगितलं या ठिकाणी दुसरा भीमा कोरेगाव उद्भवेल, आता तुम्ही आम्हाला फार चिडीला लावलेलं आहे. आणि त्याप्रमाणे मी त्यांना हे केलं, म्हणलं मला पहिले गाळा जेसीबी खाली आणि माझा मृतदेह आहे ना पाठीमाग म्हणलं हे करा, तिथं दफन करा. म्हणलं मी एक स्वाभिमानी होळकर शाहीचा एक हे पाईक आहे, एक सैनिक आहे, तर मला तुम्ही थांबू शकत नाही. मग जरा त्यांनी विचारात पडले, अरे हे कोण काय वगैरे, थोडीशी माहिती घेतली. तर लक्षात होतं, थोडस नाव ऐकलं होतं डॉक्टर इंद्रकुमार भिसे काय चीज आहे, त्यांना माहित होतं. मग त्यांनी माघार घेतली आणि काम थांबवलं. परंतु दुसऱ्या दिवशी पुन्हा सुरू केलं. चांदीच हाती या ठिकाणी एक सापडला त्या उत्खननामध्ये. उत्खनन म्हणजे त्यांच्या स्वार्थासाठी बिल्डिंग बांधण्यासाठी करत होते, आणखी काय काय सापडलं ते त्यांनाच माहिती. आणि केवळ काहीतरी त्या ठिकाणी घागरी वगैरे नाणी वगैरे मिळतात,
त्यासाठी ते इंटरेस्ट घेऊन जास्त खोलवर खांदत होते आणि बाजूलाही खांदत होते. त्यांचा इंटरेस्ट वाढला हा, त्यासाठी. वाढला पण ती थांबवलं काम. थांबवल्यानंतर आम्ही थोडे फोन फोरवले तर मुंबईमधून काही पत्रकार आल्या तर लगेच मला नाव आठवणार नाही त्यांची, परंतु त्या ठिकाणी एक महादेव अर्जुन होते आणि एक रिटायर्ड पोलीस ऑफिसर एक गावडे साहेब होते. बरोबर. या लोकांनी सोलापूरला कळवलं, सांगलीला कळवलं. मी स्वतः आलो होतो, आपण पोलीस स्टेशनला गेलो होतो. अमोल पांढरे साहेब त्या ठिकाणी गर्दी पत्रकार आले, त्यांनी पण आपण बऱ्याच ठिकाणी राजगुरुनगरला पोलीस असा स्टेशनला निरोप दिला आणि खेड या ठिकाणी पोलीस स्टेशनला जाऊन आपण रितसर तक्रार केली आणि या प्रकारे त्याला पुढील यश असं आलेलं आहे. बरोबर. आणि त्याच्यात नंतर तब्बल वर्षे मला 3-4 वर्षापासून राज्याभिषेक दिन सोहळा जुजवी स्वरूपात होत होता, पण आज त्याला प्रथम म्हणल्याने जरा चांगलं स्वरूप आणलेलं आहे. म्हणजे 8 वर्षापूर्वी आम्ही जे या ठिकाणी संघर्ष केला ते संघर्षाचं तो मामाच्या रूपाने फळ आले. बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी भगवानराव डॉक्टर इंद्र कुमार भिसे यांनी सांगितलेलं आहे की लाखो मशाली पेटवायचे असतील तर त्यासाठी लाखो मशालींची गरज नसते. एक मशाल देखील लाखो मशाली पेटवू शकते. डॉक्टर इंद्र कुमार भिसे नावाची एक मशाल या ठिकाणी पेटते आणि त्या मशालीमुळे आज लाखो मशाली या ठिकाणी पेटलेल्या आपल्याला बघायला मिळतात. डॉक्टर इंद्र कुमार भिसे म्हणाले की माझ्या अंगावरून गाडी घाला, मला चिरडून टाका, मला चिनायचं, पण मी मागे हटणार नाही. डॉक्टर इंद्र कुमार भिसेंचा त्या फार मोठा आहे. समाजासाठी त्यांचं काम अतिशय दांडग आहे. मी त्या खोल्यात जाणार नाही, पण डॉक्टर साहेबांना मला दुसरा प्रश्न विचारायचा. डॉक्टर साहेब, आज जो राज्याभिषेक दिन सोहळा या ठिकाणी होतोय, मी मगाशी असं म्हणालो की ज्या समाजाला इतिहास नसतो त्या समाजाला भूतकाळी नसतो आणि भविष्यकाळी नसतो. मग आपल्या समाजासाठी हा राज्याभिषेक सोहळा का महत्वाचा आहे? आता ज्या ठिकाणी महाराजांनी सांगितलं की महाराजांनी या ठिकाणी सांगितलं की आपण ह्या इतिहास लोकांच्या पर्यंत जावा यासाठी राज्याभिषेक सोहळा आपण साजरा करतोय आणि त्याची सुरुवात केलेली आहे. प्रत्येक जिल्ह्याला दरवर्षी ती जबाबदारी दिली जाईल आणि हे प्रचार प्रसाराचं एक तंत्र त्यांनी सांगितलेलं आहे. प्रत्येक जिल्ह्यामधून त्यांनी जबाबदारी घेतली, या ठिकाणी येऊन ह्या कार्यक्रमात सहभागी झाले. उत्तरोत्तर तो मेसेज समाजापर्यंत पोहोचेल आणि राज्याभिषेक सोहळा म्हणजे जो इतिहास आपल्या समाजात विसरत चाललेला होता किंवा माहीतच नव्हता, तो काही लिखाणाच्या स्वरूपातून, पुस्तकाच्या स्वरूपातून पुढे आणला जातोय. हे जे कार्य आहे समाजापर्यंत पुन्हा पुन्हा जावं यासाठी राज्याभिषेक सोहळा या ठिकाणी आज सुरू केलेला आहे. आज 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 हा सोहळा कसा प्रासंगिक आहे आजच्या राजकीय पार्श्वभूमीवरती किंवा सामाजिक पार्श्वभूमीवरती? आजचा हा जो राज्याभिषेक सोहळा आहे तो कसा प्रासंगिक आहे? प्रासंगिक या दृष्टीने आहे की या ठिकाणी फारशी लांब पर्यंत लोकांना मेसेज गेलेला नाही. ठराविक चौकटीमध्ये तो मेसेज इंटरनेटवरून किंवा मोबाईल. प्रासंगिक म्हणजे तो लागू कसा आहे मला म्हणायचं आहे समाजासाठी आज घडीला? आज घडीला हा राज्याभिषेक सोहळा लागू का आहे, कशासाठी आहे? लागू यासाठी आहे की प्रत्येक तरुणामध्ये हे एक क्रांतिकारी बीज रोवलं जावं. बरोबर. समाजामध्ये संघर्ष केल्याशिवाय आपल्याला काय मिळणार नाही. बरोबर. कारण हा तलवारीच्या जोरावर हा राज्याभिषेक सोहळा केलेला होता महाराजांनी आणि त्यानंतर त्यांनी बरेच वर्ष टिकवलं. परंतु त्यांच्या अंतानंतर तो लोप पावला आणि समाजाही इतिहास विसरत चालला. म्हणून नवतरुणामध्ये चेतना पुन्हा पेटण्यासाठी हा राज्याभिषेक सोहळा अत्यंत महत्वाचा आहे. ब्रिटिश पार्लमेंटला देखील भारताबाबतची धोरणं बदलावी लागली होती महाराजा यशवंतराव होळकर यांच्यामुळे. बरोबर. बोला. ब्रिटिश पार्लमेंटला महाराजा यशवंतराव होळकरांनी धोरणासाठी बदलावी समोर या फरशीवर त्यांनी कुठल्याही सत्तेला मुद्रा केला नाही, कुठे ऍडजस्टमेंट केली नाही. इंग्रजांच्या धोरणांचा त्यांनी अनुनय केला नाही, ते म्हणतील तसं ऐकलं नाही. इंग्रजांची धोरण न पटल्यामुळे त्याला प्रखरपणे विरोध केला, म्हणून ते अखंड हिंदुस्थानामध्ये एक संस्थानिक म्हणून वेगळे पडले आणि बाकीच्यांनी इंग्रजांची हात मिळवणी केली, त्यांचे अनुनय केला. परंतु स्वाभिमानाचा बाणा म्हणून स्वाभिमानाचे प्रतीक असणारे महाराज यशवंतराव होळकर स्वतःची चळवळ ही चालवली आणि ह्या लढाईमध्ये ते हार मानली नाही. शेवटी ते एकाकी झुंज देत राहिले. शेवटी त्यांना अपयश आलं, परंतु या जगासमोर अखंड
भारतातल्या धनगर समाजासमोर किंवा समविचारी समाजासमोर त्यांनी स्वाभिमानाचं ज्वलंत उदाहरण म्हणून बरोबर. स्वतःला प्रस्थापित केलं. म्हणून तर आजचा दिवस जो आहे म्हणून आजचा राज्याभिषेक सोहळा हा. त्यांच्या विचाराचं हा, क्रांतिकारी रूपाचं आणि भविष्यात Yes. कराव्या लागलेल्या संघर्षाचं प्रतीक आहे. Yes. म्हणून याला प्रासंगिक Yes. अशा प्रकारचं महत्व आहे. आणि त्यासाठी 6 जानेवारी ही केवळ एक तारीख नाहीये. तारीख नाही तर हा तर वर्षभरात जे 6 काय जानेवारी हा दिवस जो आहे तो दिवस आपल्या अभिमानाचा, स्वाभिमानाचा, आणि वर्षाची सुरुवात आपल्या आहे. अस्तित्वाचा आणि आपल्या सौभाग्याचा दिवस आहे. Yes. म्हणून हा दिवस जो आहे तो एक सण म्हणून आपण सर्वांनी साजरा केला पाहिजे असं डॉक्टर इंदुकुमार भिशेंनी या ठिकाणी सांगितलं. धन्यवाद डॉक्टर साहेब आमच्याशी बोलल्याबद्दल. धन्यवाद.